नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव काय आपलं द हिंदू व्होकॅब्युलरी. का आहे द हिंदू व्होकॅब्युलरी. आणि आजचा जो डे आहे तो आहे डे 9 आणि डे 9 मध्ये आपण कंटिन्यू करतो आपला टॉपिक. तर बघा, आता नेहमीप्रमाणे आपण काय सांगतो की आपण जे द हिंदू व्होकॅब्युलरी घेत आहे त्याच्यामागचं कारण काय की बघा, आता बऱ्याच साऱ्या एक्झाम टार्गेटेड आपल्याला करायचे असतात जेव्हा आपण द हिंदू व्होकॅब्युलरी बघतो. जसं की आता UPSC आहे. UPSC मध्ये आपण जसं की एसे रायटिंग, आन्सर रायटिंग मध्ये आपल्याला कमी पडेल. आणि द हिंदूचे जो पण न्यूजपेपर वाचतो तर ते न्यूजपेपर वाचायला पण आपल्याला काय सोपा होईल. तर त्या अनुषंगाने आपण हा टॉपिक घेतो. आता MPSC मध्ये का कामी येईल, कारण की MPSC सुद्धा आता UPSC सारखा पॅटर्न घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही MPSC मध्ये सुद्धा आपल्याला कामी येईल. इतर काय एक्झाम आहेत, TCS आहे, IBPS पॅटर्नच्या काय एक्झाम आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा द हिंदू व्होकॅब्युलरी कामी येईल. आलं लक्षात. तर बघा, सुरू करूया. आता बघा, आजचा जो पहिला शब्द आहे तो आहे आर्बिट्ररी. का आहे आर्बिट्ररी. आणि आर्बिट्ररी म्हणजेच काय मनमानी, म्हणजेच काय मनाने काही गोष्टी करणे, त्याला आपण काय म्हणतो आर्बिट्ररी. नेहमीप्रमाणे प्रत्येक शब्दाला काय सिनोनिम्स आहे आणि अँटोनिम्स आहे. सिनोनिम्स म्हणजेच काय समानार्थी शब्द, अँटोनिम्स म्हणजेच काय विरुद्धार्थी शब्द. सिनोनिम्स काय होतील मग आर्बिट्ररीचे, रॅन्डम आहे, कॅप्रिशियस आहे, हॅप हजार्ड आहे आणि अनप्रेडिक्टेबल. बरोबर, हे काय झाले सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होतील, प्लॅन्ड आहे, लॉजिकल आहे, सिस्टमॅटिक आहे आणि रिझन्ड आहे. हे काय झाले अँटोनिम्स. एक्झाम्पल बघा, द आर्बिट्ररी डिसिजन ऑफ द लीडर कॉज्ड अनरेस्ट अमंग द सिटीजन्स. बरोबर, जे लीडरनं काही म्हणजे काय कसे मनमानी डिसिजन घेतल्यामुळे जे नागरिकांमध्ये काय झाली, थोडी अस्वस्थता निर्माण झाली. बरोबर, स्थिरता हटून गेली तिथली, म्हणजे आलं लक्षात. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे अबॉर्टिव्ह. अबॉर्टिव्ह काय आहे, अबॉर्टिव्ह म्हणजेच काय अपयशी किंवा मग गर्भपात आपण त्याला म्हणतो अबॉर्टिव्ह. आलं लक्षात. तर त्याला काय म्हणतो मराठीमध्ये अपयशी, अजून त्याला शब्द काय आहे गर्भपात आहे. सिनोनिम्स काय होतील, अनसक्सेसफुल, फेल्ड, फर्टाईल आणि अनप्रोडक्टिव्ह. अनसक्सेसफुल, फेल्ड, फर्टाईल आणि अनप्रोडक्टिव्ह हे काय झाले सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होतील, सक्सेसफुल, इफेक्टिव्ह, प्रोडक्टिव्ह आणि अकम्प्लिश्ड हे काय झाले अँटोनिम्स झाले. Example, their attempt to start the business was abortive due to a lack of funds. Their attempt to start the business was abortive due to lack of funds. म्हणजेच काय, त्यांचा जो प्रयत्न होता बिझनेस सुरू करण्याचा तर तो कसा झाला, अपयशी ठरला. का, कारण की अबॉर्टिव्ह ड्यू टू लॅक ऑफ फंड्स, म्हणजेच काय फंड्सची कमी असल्यामुळे. आलं लक्षात. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे ऑसेज. ऑसेज काय, ऑसेज म्हणजे काय शांत करणे. आपण त्याला म्हणू शकतो की मनाची शांतता करणे किंवा सांत्वना करणे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की स्वतःला कन्व्हिन्स करणे, त्याला काय म्हणतो आपण ऑसेज. सिनोनिम्स काय होतील, ॲलिव्हिएट आहे, ईज आहे, सूद आहे आणि मिटिगेट आहे. हे काय झाले सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स होतील ॲग्रिवेट, इंटेन्सिफाय, वर्सन आणि इन्फ्लेम. हे काय झाले अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल, शी ट्राईड टू ऑसेज हर गिल्ट बाय अपोलोजायझिंग टू हर फ्रेंड. बरोबर, म्हणजेच काय तिने प्रयत्न केला, तिला जी खिन्नता झाली, बरोबर, तिने काय एखादी मिस्टेक केली असेल आणि त्याचं तिला वाईट वाटलं, त्याच्यामुळे तिने काय केला, प्रयत्न केला माफी मागण्याच्या तिच्या मित्राला. आलं लक्षात. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे इंट्रॅक्टेबल. का आहे इंट्रॅक्टेबल. आणि इंट्रॅक्टेबलचा मराठीमध्ये अर्थ होतो जिद्दी, आपण त्याला हट्टी सुद्धा म्हणतो. सिनोनिम्स काय होतील, स्टबॉर्न आहे, अनमॅनेजेबल आहे, रिजिड आहे आणि डिफिकल्ट आहे. हे काय झाले त्याचे सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होतील, मॅनेजेबल, इझी, डोसाईल आणि फ्लेक्झिबल. हे काय झाले अँटोनिम्स. एक्झाम्पल, द इंट्रॅक्टेबल चाइल्ड. द इंट्रॅक्टेबल चाइल्ड रिफ्यूज टू अलाउ एनी ऑफ द टीचर्स इंस्ट्रक्शन. बरोबर, जे इंट्रॅक्टेबल चाइल्ड आहे तो काय करतो, फॉलो करत नाही सरांनी, म्हणजे जे टीचरनं डिसिजन म्हणजे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तर ते कोणत्याही इन्स्ट्रक्शनचं फॉलो करत नाही. बरोबर, त्याला काय म्हणतो पण इंट्रॅक्टेबल. म्हणजे तो चाइल्ड कसा असेल, जिद्दी असेल, आलं लक्षात, हट्टी असेल. आलं लक्षात. असा का सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे पेंचंट. पेंचंट म्हणजे आवड, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जास्त रुची असणे, आवड असणे, आपण त्याला काय म्हणतो पेंचंट. सिनोनिम्स काय होतील, लाइकिंग आहे, प्रेफरन्स आहे, फॉन्डनेस आहे आणि इन्क्लिनेशन आहे. बरोबर, हे काय झाले सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होतील, डिसलाईक आहे, ॲव्हर्जन आहे, रेपल्शन आहे आणि इंडिफरन्स आहे. हे काय झाले त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल बघा, शी हॅज अ पेंचंट फॉर कलेक्टिंग रेअर बुक्स फ्रॉम अराउंड द वर्ल्ड. बरोबर, शी हॅज पेंचंट म्हणजे तिला काय खूप आवड आहे, कशाची, कलेक्टिव्ह पुस्तकं जमा करण्याची. पुस्तक कोणते, जे रेअर आहेत, बरोबर,
ऑल अराउंड द वर्ल्ड, जगामध्ये जे कुठं म्हणजे कसे रेअर पुस्तक असतील तर त्यांचं कलेक्शन करण्याची तिची काय आहे, आवड आहे, असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे ॲबर्शन. ॲबर्शन म्हणजे काय, विचलन. काय होईल, विचलन. सिनोनिम्स काय होतील, डेव्हिएशन होईल, अनॉर्मली होईल आणि अनॉर्मली होईल आणि डायव्हर्जन्स होईल. हे काय झाले सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होईल, नॉर्मल्सी, कन्फर्मिटी आणि रेग्युलॅरिटी. हे काय झाले अँटोनिम्स. एक्झाम्पल, द सडन ड्रॉप इन टेम्परेचर वॉज अन अबर्शन फॉर धिस इयर. म्हणजे काय, या वर्षी जे विचलन झालं तर ते विचलन काय होतं, सडन ड्रॉप म्हणजे काय, अचानकच जे टेम्परेचर आहे ते कसं झालं, कमी झालं. हा काय होता, या वर्षाचं विचलन होतं. तर असंच काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे ॲबनिगेशन. काय होईल, ॲबनिगेशन. ॲबनिगेशन म्हणजेच काय, त्याग. ॲबनिगेशन म्हणजेच काय, त्याग. सिनोनिम्स काय होतील, रिनन्शिएशन, रिजेक्शन आणि सेल्फ डिनायल. अँटोनिम्स होईल ऍक्सेप्टन्स, इंडल्जन्स आणि एक्झाम्पल बघा, द मंक्स लाईफ इज मार्क्ड बाय द ॲबनिगेशन ऑफ वर्ल्डली प्लेजर. बरोबर, म्हणजेच काय, जे मंक्सची लाईफ असते, जो संन्यासाची लाईफ असते तर ती कशी असते, एकदम म्हणजे संसाराच्या वेगळी असते, लक्षात. तर असा काय सेंटेन्सचा अर्थ. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ॲक्रिमोनियस. काय आहे, ॲक्रिमोनियस. आणि ॲक्रिमोनियस म्हणजे काय, कटू. काय होतो, कटू. सिनोनिम्स काय होतील, बिटर आहे, होस्टाईल आहे आणि कॉझिटिक आहे. आणि अँटोनिम्स होईल ॲमिकेबल, कॉर्डियल आणि जेंटल. काय होईल, अँटोनिम्स ॲमिकेबल, कॉर्डियल आणि जेंटल. आणि एक्झाम्पल बघा, द डिबेट टर्न ॲक्रिमोनियस ॲज बोथ पार्टीज रिफ्यूज टू कॉम्प्रोमाइज. म्हणजेच काय, जे डिबेट आहे, बरोबर, दोन पार्टीज असतील, दोन पार्टीमध्ये काहीतरी डिबेट झाली आणि डिबेट कशी झाली, म्हणजे जेव्हा वादात्मक होते तर ते कशी झाली, एकदम थोडी कटू, म्हणजे थोडीशी डिबेट कशी हिट झाली एकदम, लक्षात. तर असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे बेलिकोस. आणि बेलिकोस म्हणजेच काय, युद्धप्रिय. काय होईल, युद्धप्रिय. सिनोनिम्स काय होईल, अग्रेसिव्ह, बेलिग्रंट आणि होसाईल. अग्रेसिव्ह, बेलिगरंट आणि होसाईल, होस्टाईल, लक्षात. हे काय झालं, त्याचे सिनोनिम्स झाले. अँटोनिम्स काय होईल, पीसफुल, काम, नॉन व्हायलेंट. एक्झाम्पल बघा, द बेलिकोस रिमार्क ऑफ द पॉलिटिशियन एस्कलेटेड टेन्शन. म्हणजेच काय, एखाद्या पॉलिटिशियनने काय वादात्मक काय दिलं, भाषण दिलं. रिमार्क म्हणजेच काय, एखादं वक्तव्य केलं त्याने आणि ते कसं होतं, युद्धप्रिय होतं. तर त्याच्यामुळे काय झालं, जे समाजामध्ये काय झालं, टेन्शन निर्माण झालं व ताण निर्माण झाला, लक्षात. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे बेनोवलंट. काय आहे, बेनोवलंट. आणि बेनोवलंट म्हणजे काय, परोपकारी. परोपकारी, त्याला काय म्हणतात, फिलॅन्थ्रॉपी सुद्धा एक शब्द आहे चांगला. सिनोनिम्स काय होतील, काइंड हार्टेड, चॅरिटेबल आणि जेनरस. आणि अँटोनिम्स होईल मेलोवलेंट आणि सेल्फिश, क्रुएल. हे काय झाले, अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल, द बेनेवोलंट डोनर फंडेड द कन्स्ट्रक्शन ऑफ स्कूल इन द विलेज. म्हणजेच काय, द बेनेवोलंट डोनर फंडेड द कन्स्ट्रक्शन. म्हणजे काय, जो परोपकारी, जो दानशूर व्यक्ती आहे त्याने काय केलं, दान केलेलं आहे कशाला, शाळेच्या कन्स्ट्रक्शनला, एका गावामध्ये, लक्षात. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, चॅनलला शेअर सुद्धा करा, सबस्क्राईब सुद्धा करा, लक्षात. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की एखादा नवीन टॉपिक आपण घेऊन यायला पाहिजे, ते सुद्धा काय करा, कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.